दोन गटात तुफान हाणामारी, 37 जणांवर गुन्हे दाखल, दगडफेक करून शस्त्राचा धाक दाखवत दहशत। वाशिम येथील दोन गटातील संतप्त युवकांनी हातात तलवारी घेऊन एकमेकांवर तुफान दगडफेक केली। सदर घटना शहरातील राजनी चौक जवळच्या असलेल्या बाळसमुद्र मंदिराजवळ 19 जून रोजी रात्री 9च्या सुमारास घडली। या घटनेतील 22 आरोपींचा पोलिसांनी शोध लावला असून इतर 15 जणांचा शोध घेण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटातील 37 जणांविरुद्ध आर्म ऍक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार वाशिम शहरातील विविध भागात राहत असलेल्या दोन गटांमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरून चिथावणी देण्यात आली, त्यानंतर राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सोशल प्लॅटफॉर्मवरून दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना चीड येईल अशा पोस्ट करून चिथावणी दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या पोस्टमुळे दोन्ही गट रात्री 9 वाजताच्या सुमारास बाळसमुद्र मंदिराजवळ एकमेकांसमोर आले। दोन्ही गटातील काही जणांजवळ तलवारी तर काही जणांजवळ काठ्या आणि इतर धारदार शस्त्रे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दोन्ही गटातील जवळपास 40 ते 50 तरुण यांनी परिसरामध्ये धारदार शस्त्रासह सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे प्रदर्शन केले। या घटनेची माहिती वाशिम पोलीस स्टेशनला प्राप्त होताच शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी पोलिसांना 20 ते 25 वयोगटातील लोक हातांमध्ये लोखंडी पाईप, काठ्या व तलवारी घेऊन सज्ज होऊन व दगडफेक करताना दिसले। तसेच जोरजोरात मोठ्याने घोषणाबाजी करून संपूर्ण परिसरात दहशत पसरवून सार्वजनिक शांतता बाधित करीत होते। पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी दोन्ही गटातील आरोपी सैरावैरा पळत एकमेकांवर दगडफेक करीत होते। वाशिम शहर पोलीस पोहोचताच सर्व लोक आजूबाजूला पडून गेले। त्या ठिकाणी भांडण करणाऱ्या दोन्ही गटांमधील लोकांची नावाची माहिती गोळा केली। सदर घटनेतील 37 जणांपैकी 22 जणांचा शोध लागला। त्यामध्ये कुणाल रोडगे, प्रबल अहिर, अभिषेक उलेमाले, सचिन कोठेकर, रामा इंगळे, राहुल ठाकरे, आकाश गवडी, विश्वेश लेनगुते, अक्षय बेलपत्रे, विष्णू पवार, वैभव गुंजकर, वीरेंद्र खडसे, प्रियांशु दावणे, निलेश नकवे, रोहन समुद्रे, ऋतिक समुद्रे, राहुल उसरे, शुभम नकवे, सोमेश उलेमाले, अभय उलेमाले, ऋषी गाभणे आणि अजय गोरे सर्व राहणार वाशिम यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींनी आपसात दगडफेक, भांडण, तंटा करून परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली। त्यांच्या या कृत्यामुळे आजूबाजूच्या सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाल्याची त्यांनी आपली दुकाने, घरे बंद करून घेतली व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण होऊन दहशतीचे वातावरण तयार केले। सदर परिसरातील शांतता भंग करून दहशत निर्माण केली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे अशा फिर्यादीहून उपरोक्त आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सोबतच आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या घटनेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव करीत असून सद्यस्थितीत शुक्रवार पेठ परिसरात शांतता आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।